पेशव्यांसाठी लढा वाढू द्या आमची शान, तुमचे राजे आम्ही ठेवा तुम्हीही जाण। अहंकाराने 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 भीमा कोरेगाव केले, भीमा कोरेगाव, भीमा। जय भीम मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं आपला यूट्यूब चॅनल भीमसैनिक अमर म्हणजेच अमर एडिट्स 358 मध्ये स्वागत आहे। तर आज आपण भीमावरून तुम्ही प्रिव्ह्यू व्हिडिओ बघितलाच असेल, तर तसा व्हिडिओ आपण आज एडिट करणार आहोत मित्रांनो। तर सर्वात आधी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती ऑलच्या बटनावर नक्की क्लिक करून द्या, जेणेकरून येणारे सर्व नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात जलद पोहोचतील। सर्वात आधी आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन शेक इफेक्ट आणि बिटमॅप प्रोजेक्ट या लिंकवरती क्लिक करून हे दोन्ही लिंक आपल्या अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे। अलाइट मोशन ॲप्लिकेशनचं लेटेस्ट व्हर्जन आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेलं आहे मित्रांनो, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता मित्रांनो आपल्याला अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे। अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर खाली दिलेल्या प्रोजेक्ट ऑप्शनवरती क्लिक करायचे। इथं आपल्याला आपले बिटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जातील, जे आपण आता सध्या इम्पोर्ट केलेले आहेत। तर बिटमार्क ओपन करून घ्यायचे। बिटमार्क ओपन केल्यानंतर प्लसच्या चिन्हावरती जो खाली दिलेला असतो मित्रांनो, याच्यावरती क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर मीडिया फाईलमध्ये जाऊन आपल्याला मी तुम्हाला काही पिक दिलेले आहेत मित्रांनो टेलिग्राम चॅनलवरती, सर्व मटेरियल टेलिग्राम चॅनलवरती दिलेलं आहे। तर तिथून तुम्ही सर्व मटेरियल डाउनलोड करून घ्या। टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर तेथे क्लिक करून तुम्ही चॅनल जॉईन करू शकता। तर आपल्याला पहिले हा तलवारीचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पिंटरेस्ट या ॲप्लिकेशनमध्ये जाऊन नवीन एखादा फोटो ॲड करू शकता। आणि हा फोटो आपल्याला 00 पासून ते 14.24 पर्यंत पेस्ट करून घ्यायचं आहे, पूर्ण फिल करून घ्यायचं आहे। पूर्ण फिल केल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला 14.24 पर्यंत आल्यानंतर आता आपल्याला इथून पुढे प्रत्येक बिटला फोटो ॲड करत चालायचे आहे। प्रत्येक बिटला फोटो ॲड करून 3 डॉटवरती क्लिक करून फोटोंना फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचं आहे मित्रांनो। अशा आता आपल्याला इथून पुढे प्रत्येक फोटोला शेवटच्या बिटपर्यंत जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करत चालायचे। आता प्रत्येक बिटला आपल्याला फोटो ॲड करून घ्यायचे मित्रांनो। मी फास्टली करून घेतो, तुम्हाला पण अशाच प्रकारे प्रत्येक बिटला फोटो ॲड करत चालायचे। तर मित्रांनो मी अशा प्रकारे प्रत्येक बिटला फोटोज ॲड करून घेतले मित्रांनो। तुम्हाला पण सेम प्रोसेस करून घ्यायची, प्रत्येक बिटला फोटो ॲड करून घ्यायची। प्रत्येक बिटला फोटो ॲड केल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला लिरिक्स ॲड करून घ्यायचे। त्यासाठी आपण पहिल्या 00ला येऊन लिरिक्स ऐकून घेऊया। पेशव्यांसाठी हे बघा, लिरिक्स ऐकल्यानंतर आता आपण 0वर येऊन प्लसमध्ये जाऊन टेक्स्टमध्ये जाऊन इथे मराठी फॉन्ट सिलेक्ट करून घ्यायचे मित्रांनो। केल्यानंतर मराठी कीबोर्ड केल्यानंतर आपल्याला ते वाक्य इथे लिहून घ्यायचं आहे। अशा प्रकारे वाक्य लिहिल्यानंतर कलरमध्ये जाऊन कलर सफेद करून घ्यायचा आहे आणि फॉन्टमध्ये जाऊन आपल्याला बिर्याणी ब्लॅक हा फॉन्ट सिलेक्ट करून घ्यायचा आहे। कलरमध्ये सफेद कलर आणि बरोबरवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि मूव्ह ऑन ट्रान्समध्ये जाऊन हा लिरिक्स जो आहे आपल्याला मधोमध करून घ्यायचं आहे आणि पुढच्या बिटपर्यंत जाऊन बाकीचा भाग या चिन्हावर क्लिक करून कट करून द्यायचं आहे। आता आपल्याला पुढच्या बिटवरती आल्यानंतर पुढचं वाक्य ऐकून घ्यायचं मित्रांनो। पुढचं वाक्य ऐकल्यानंतर सेम प्रोसेस करायची मित्रांनो। प्लसमध्ये जाऊन टेक्स्टमध्ये जाऊन आपल्याला ते वाक्य लिहून घ्यायचे आणि सेम फॉन्टमध्ये जाऊन बिर्याणी ब्लॅक कलरमध्ये जाऊन सफेद कलर निवडून घ्यायचं आहे। बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून मूव्ह ट्रान्समध्ये जाऊन याला मधोमध करून पुढच्या बिटवरती जाऊन बाकीचा भाग कट करून द्यायचा। असं आपल्याला लिरिक्स ॲड करून घ्यायचे। लिरिक्स आपल्याला 14.24 पर्यंत ॲड करून घ्यायचे मित्रांनो। 14.24 पर्यंत प्रत्येक वाक्य ऐकून लिरिक्स ॲड करून घ्यायचे। मी फास्टली ॲड करून घेतो, तुम्हाला पण लिरिक्स ॲड करून घ्यायचे मित्रांनो। तर अशा प्रकारे मी शेवटपर्यंत 14.24 पर्यंत सर्व लिरिक्स ॲड करून घेतले मित्रांनो। 00 पासून ते 14.24 पर्यंत सर्व लिरिक्स ऐकून मी लिहून ते ॲड करून घेतले मित्रांनो। आता लिरिक्स ॲड झाल्यानंतर आता आपल्याला मित्रांनो पुन्हा पुढं एक लिरिक्स मित्रांनो डायरेक्ट झेप घ्यायची 26.09ला। 26.09 वरती आलं मित्रांनो। आता आपल्याला इथे एक वाक्य लिहून घ्यायचं आहे। प्लसमध्ये जाऊन टेक्स्टमध्ये जाऊन
असं वाक्य लिहून घ्यायचे. फॉन्टमध्ये जाऊन बिर्याणी ब्लॅक कलरमध्ये जाऊन व्हाईट कलर निवडून घ्यायचे मित्रांनो. आणि आपल्याला हा भीमा कोरेगाव केले हे शब्द 29.29 पर्यंत पूर्ण फिल करून घ्यायचे. पूर्ण फिल केल्यानंतर आता आपल्याला 28.7 वरती येऊन याला अशा प्रकारे सेपरेट 2 भागांमध्ये डिवाईड करून द्यायचे मित्रांनो. डिवाईड केल्यानंतर आपले लिरिक्स पण ॲड झालेले मित्रांनो. आता आपल्याला बॅक येऊन जायचे मित्रांनो. बॅक आल्यानंतर शेक इफेक्ट ओपन करून घ्यायचे. शेक इफेक्ट ओपन केल्यानंतर मित्रांनो जो आपला हा तळाचा फोटो आहे सगळ्यात खालचा मोठा, त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचे मित्रांनो. कॉपी ऑल इफेक्ट केल्यानंतर पुन्हा बॅक येऊन बिटमार्कमध्ये जाऊन हा जो पहिला फोटो मित्रांनो याला हा इफेक्ट पूर्णपणे ॲड करून द्यायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर आपल्या पहिल्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट झालेला आहे मित्रांनो. आता आपल्याला पुन्हा बॅक यायचं आहे. शेक इफेक्टमध्ये जाऊन शेक इफेक्टमध्ये आल्यानंतर जो हा दुसरा फोटो आहे मित्रांनो या फोटोवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. हा इफेक्ट कॉपी केल्यानंतर पुन्हा बॅक येऊन बिटमार्कमध्ये जाऊन आपल्याला हा इफेक्ट जे मोठे मोठे फोटो आहे मित्रांनो 14.24 नंतर म्हणजेच हे 14.24 नंतर जे फोटो लागतील मित्रांनो आता हा पहिला फोटो आहे याच्यावरती आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. जे मोठे फोटो आहे मित्रांनो म्हणजे बघा हे तीन फोटो नंतर हा एक मोठा फोटो आला त्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. परत 3 एक फोटो जातील, परत एक मोठा फोटो येईल मित्रांनो. अशा प्रकारे आपल्याला शेवटपर्यंत जे मोठे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोंना हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. प्रत्येक मोठ्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट ॲड करत चालायचा आहे. जो आपण आता एवढ्यातच कॉपी केला आहे तो आपल्याला प्रत्येक मोठ्या फोटोला ॲड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे पेस्ट करायचे मित्रांनो. पेस्ट केल्यानंतर आता आपण पुन्हा बॅक येऊया. पुन्हा बॅक आल्यानंतर शेक इफेक्टमध्ये जाऊन आता जो हा छोटा फोटो मित्रांनो याच्यावरती क्लिक करून हा इफेक्ट आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. आणि हा इफेक्ट उरलेले जेवढे फोटो आहे मित्रांनो तेवढ्या प्रत्येक फोटोला हा इफेक्ट आपल्याला पेस्ट करून द्यायचं आहे मित्रांनो. जसे की छोटे छोटे इफेक्ट आहे फोटो जे मित्रांनो यांना आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो. मी फास्टली करून घेतो मित्रांनो. तुम्ही पण अशाच प्रकारे पेस्ट करून द्यायचे आहे. मोठे फोटो सोडून छोटे फोटोंना हा इफेक्ट. आता मित्रांनो पुन्हा बॅक येऊन शेक इफेक्टमध्ये जाऊन जे आपले लिरिक्स आहे मित्रांनो याच्यावरती क्लिक करून आपल्याला आता हा कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचा आहे. लिरिक्सचा कॉपी ऑल इफेक्ट केल्यानंतर पुन्हा बीटमध्ये जाऊन आपल्याला जेवढे लिरिक्स आहे मित्रांनो प्रत्येक लिरिक्सला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. प्रत्येक लिरिक्सला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो. जसे मी करतो आहे मित्रांनो सेम प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची. अशा प्रकारे आपले प्रत्येक लिरिक्सला हा इफेक्ट पोचला पाहिजे मित्रांनो. प्रत्येक लिरिक्सला इफेक्ट आला पाहिजे मित्रांनो. आणि पुढं 28ला म्हणजेच इथं पण भीमा कोरेगाव केले हा शब्द लिहिले मित्रांनो. इथे पण आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. दोन्ही ठिकाणी आपल्याला हा लिरिक्स इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे. लिरिक्स इफेक्ट पेस्ट केल्यानंतर मित्रांनो पुन्हा बॅक यायचं आहे. शेक इफेक्टमध्ये जाऊन जे 3 लेअर आहे मित्रांनो HDR नावाच्या हे 3 लेअर आपल्याला कॉपी करून घ्यायची. कॉपी 3 लेअर केल्यानंतर पुन्हा बीटमार्कमध्ये जाऊन हे आपल्याला या चिन्हावरती क्लिक करून पेस्ट करून द्यायचे. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो या तिघांवरती क्लिक करून आपल्याला हे लॉंग प्रेस करून घ्यायचे आणि शेवटपर्यंत पूर्ण फिल करून घ्यायचे मित्रांनो. पूर्ण फिल करण्यासाठी आपल्याला 1 नंबरच्या चिन्हावरती क्लिक करायचे. अशा प्रकारे पूर्ण फिल केल्यानंतर मित्रांनो आत्ता आपला व्हिडिओ तयार झालेला मित्रांनो. आता आपण आपल्या चॅनलचे नाव, लोगो, पिक वगैरे इथं ॲड करू शकता. आपण या चिन्हावरती क्लिक करून कोपऱ्याच्या हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकतो मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.